इथे तुम्हाला बक्षीस आहे, सामनावीर आहे, मॅन ऑफ द सिरीज आहे. पाहूया पुढील चेंडू वैभव याचा वारंग्याला. क्वार्टर फायनलचा सामना आहे, याच्यामध्ये विजय होतो सेमीला पोहोचणार आहे. पाहूया पुढील चेंडू वैभव याचा वारंग्याचा. वारंग्यांना मला वाटतं डॉट चेंज झालाय. एका धावा समाधान लागतंय. 9 आहे +1 म्हणजे 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा मराठी एखादा समाधान लागतंय. पुन्हा एकदा वैभव मारा करतो वारंग्याला. सुंदर चेंडू वैभव यांचा, वारंगला काय समजला नाही. पाहूया पुढील चेंडू. धाव संख्या 3 झाली आहे. 3 चेंडू 3 धावा. आणि हा उंचचा षटकार मला वाटतं खूप लांब मारला ना. षटकार वारंग्याच्या बॅटमध्ये षटकार. धावसंख्या 9. पाहूया पुढील चेंडू. पाहूया पुढील चेंडू वैभव यांचा वारंग्याला. पंचांनी सामना सोबत अजून 2 सामने खेळवायचे आहे. पाहूया पुढील चेंडू ऑफसाईडला कटून काढला. एक धाव पूर्ण केल्यामुळे एका धाव समाधान मान लागतंय वारंग्याला. पाहूया पुढील चेंडू. दहा धाव झाले आहेत, फळकाव लागले. ओ सुंदर चेंडू वैभवचा. एका षटकाच्या अखेरीस धाव संख्या 10. सामना 2 षटकांचा आणि कंपल्स चेस असणार आहे. अजून 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये पाहायचे मसुरी संघ कितपत धाव संख्या उभारते. याच्यात जो जिंकल तो सेमीफायनलला पोहोचणार आहे. पाहूया पुढील चेंडू. पाहूया क्वार्टर सामना. 6 चेंडू शिल्लक आहे. जे काल ओपन लॉट मध्ये जो फायनल टीम पोहोचला पुष्कर शिवांश यांनी खेळाडू जवळपास आपली टीम जवळपास ठेवायची, कारण का एक मॅच होते नंतर तुमचा फायनल सामना लगेच खेळवायचा आहे. पुष्कर शिवांश सुंदर चेंडूवर मला वाटतं षटकार. काय बॅटिंग करतो पहा वारंग. लेफ्ट हँड बॅट्समॅन पहिली हाफ सेंचुरी मारले, आता 2 षटकार मारले.
पाहूया पुढील चेंडू वारंग्याला. एक खतरनाक बॅट्समन मानला तर एक खरोखरच फलंदाजी चांगली आहे. पहिल्या सामन्यामध्ये ते 14 बॉलमध्ये नॉट आउट 50 धावा केल्या होत्या. आता त्यांनी 2 षटकार मारले. सामना 2 षटकांचा. अजून 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये वारंग काय करतात. पाहूया सुंदर चेंडू. 1 धावा. धावसंख्या 17. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडू पर्यंत मसुरे संघ किती धावांचा डोंगर रस्तो पाहायचा आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पाहूया आकाश काय करतोय. आकाशाने हुक केला चेंडूवर मात्र 1 धाव पूर्ण केला. दुसरा धाव मारतात मला वाटतं. दोन धाव पूर्ण केले आहे. धावसंख्या 19 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया पुढील चेंडू. ओ काय सुंदर चेंडू. उंच असा मला वाटतं षटकार. गगनचुंबी षटकार आकाशाच्या बॅट मधून निघालेला. धावसंख्या 25. 2 चेंडू शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या 25. सलामी जोडी मैदानात मसुरे संघाची. वारंग आकाश. 2 चेंडू मध्ये बघायचं आहे किती धावांचा डोंगर रस्ता आहे. मसुरे संघ क्वार्टर फायनलचा सामना आहे. पंचांनी सामना थांबवायचा नाही कारण का अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहे. सेमीफायनल फायनल अजून. वाईटचा इशारा. अवंत धावसंख्या 26. पाहूया पुष्कर शिवांश ओपन जे काल सेमी फायनलला पोहोचले त्यांनी आपले सर्व खेळाडू घेऊन जवळ राहायचं कारण का. आणि पुन्हा एकदा लांब असा षटकार. खरोखर आकाशच्या बॅटमध्ये असे खूप लांब षटकार येत आहेत. धावसंख्या 32. 32. लॉस ऑफ 0 विकेट. पाहूया ज्या पहिल्या मॅच मध्ये आकाश मॅन ऑफ द मॅचचा सामना होता. खरोखर बॅटिंग सुंदर करतोय. तसा समोर एक आहे तो बद्दा ज्यांनी 50 धावा नॉटआउट काढल्या होत्या. प्रथमेश वारंग. पाहूया शेवटचा चेंडू आकाशाला. आकाश खेळायचा सुंदर लेखदार. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावनी कबूतर पायाचा 2 धाव पूर्ण करतात. त्यांनी मला वाटतं 2 धावा सहज पूर्ण केलाय. रनिंग भीती विकेट आणि षटक संपतंय. षटक संपतंय. 2 षटकाचा संघाचा संख्या 34. 35 धावा टू विन आहे. 35 धावांचं आव्हान ठेवलं ते 2 षटकामध्ये. यानंतर आमचे इथले खरोखर अतिशय ऑलराऊंडर बांधले जातात. आपले राजापूर साईडचे वैभव सर कॉमेंटसाठी येतील. आयुष 11 आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या 2 संघांदरम्यान हा सामना चालू आहे. आणि मला वाटतं 35 धावांचं आव्हान दिलं आहे. आणि थोडीशी बॉलिंग मध्ये थोडंसं मला वाटतं लेफ्ट हँड बॅट्समन बॉलर काढून थोडंसं मला वाटतं निखिलने थोडीशी चुकी केली असं मला वाटावं लागतं. कारण
निखिल हाही एक चांगला अनुभवी खेळाडू आहे, त्याकडून अपेक्षा होती की स्वतः निखिल बॉलिंगला येतील, कारण या सर्वांचं क्रिकेट मी बघितलेलं आहे, जवळून सर्वांना पाहिलेलं आहे. पुष्कर आणि शिवांश इलेव्हन, पुष्कर शिवांश इलेव्हन या संघाच्या संघनायकाला आणि त्याच्या संघाच्या मालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला संघ इथे हजर करायचा आहे, कारण लगेच सामना आपला आता एक 2 ओव्हरचा सामना बाकी आहे, त्यानंतर लगेच सामना चालू होईल. त्याचं मला विनंती आहे की तुम्ही या 15-20 मिनिटांमध्ये इथे हजर राहायचं आहे, नाहीतर मंडळ जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पुष्कर शिवांश इलेव्हन दोन्ही संघाला मी विनंती करतो की त्यांनी कुठे लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील, कुठे इथे संघ मालक किंवा संघ नायक इथे असेल तर त्यांनी इथे पॅव्हलियनशी संपर्क साधायचा, संघ मालकांनी आणि संघ नायकांनी इथे स्टेज जवळ यायचं आहे. तुम्हाला विनंती आहे की 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला संघ इथे हजर करायचा आहे, फायनलचा सामना खेळायचा आपल्याला. चला पंच, सामना चालू करायचा आहे. पंच एक पंचाने पण चांगली भूमिका पार पाडली आहे. बघा पंच आपल्याला लाभलेले आहेत, खास मानखुर्दमधून इथे आलेले आहेत आणि ऋषिकेश पाटील मानखुर्दमधून आलेले आपले उमेश दादा. नक्कीच त्यांची पंचांची मी मगाशी एक मॅच पण त्यांच्या समोर खेळलो, त्यांचा निर्णय नक्कीच चांगले अचूक आहेत असं मला वाटतं. चांगला अनुभव आहे आणि चांगले वरिष्ठ खेळाडू पण असतील कदाचित, कारण मी त्यांचं क्रिकेट पाहिलं नाहीये, परंतु जो निर्णय घेत आहेत, आपल्या डिसिजन देत आहेत ते खरोखर चांगले एक डिसिजन देत आहेत. मानखुर्दवरून आलेले आपल्या मंडळास विशेष सहकरणारे आपले उमेश दादा, उमेश सर, नक्कीच आपल्या मंडळाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की आम्हाला विशेष सहकार्य केलं तुम्ही. आणि चला सामना चालू करायचा आहे. मला वाटतं निलेश नवीन ओव्हर घेऊन येतो. निलेश मग अशी चांगली घातक गोलंदाजी केली होती, अक्षरला त्याने क्लीन बोल्ड केला होता आणि आता 12 चेंडू आणि 35 धावांचे करत आयुष इलेव्हन आडीवर संघाला. राजापूर संघाचा हा नावाजलेला संघ आहे आणि अनिल सकपाळ या संघाचे संघ मालक आहेत. स्वतः चांगला क्रिकेटर असून सुद्धा आपल्या संघांना, आपल्या क्रिकेट या आपल्या संघातील खेळाडूंना एक प्रोत्साहन देणारा नेहमी हा आपला एक अवलिया म्हणावा लागेल या माणसाला, कारण खरोखरच क्रिकेट म्हटलं की सर्व काम धंदा बाजूला ठेवून आपला संसाराचा गाडा जो आहे तो बाजूला ठेवून प्रत्येक मॅचला स्वतः उपस्थित असतात आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतात. स्वतः संघ मालक असून सुद्धा कुठेही मीपणा नाही आहे केली की 15 वर्ष या माणसाला मी पाहतोय क्रिकेटच्या माध्यमातून. असा हा अनिल सकपाळ, आपल्या मंडळाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या संघाला इथे विनंती करतो, चला चालू करायचा सामना. पहिला चेंडू निलेश घेऊन येतोय, पाहूया. आणि पहिला चेंडूवरती षटकार मारलाय राजनने आणि खणखणी षटकार मारून राजनने सुरुवात केली आहे. काय राजनने सुरुवात केली आहे, जबरदस्त. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, कटरचा बॉलरचा मारा करणारा नेहमी. आज पहिल्यांदा मला वाटतं भूमिका इथं पार पाडून दिसतोय. तो ओपनिंग जोडी घेऊन आलाय स्वतः अक्षय आणि राजन. एक चांगला डावखोरा फलंदाज निलेश सारख्या आक्रमक गोलंदाज हल्ला चढवला. पहिला चेंडू षटकार मारला, पुन्हा एकदा खोदून टाकला चेंडू, एक निर्धाव चेंडू टाकला. राजनला काही चेंडू समजला नाही, पहिल्या चेंडू षटकार मारला होता राजनने. पुन्हा एकदा कमबॅक केला निलेशाने. 35 धावांचं आव्हान आहे 12 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा निलेश तयार, राजन पाहूया. पहिला षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा चांगला खोलवर टाकला चेंडू. मला वाटतं झेल होऊ शकतो का, आणि सुंदर झेल घेतलाय. काय झेल घेतलाय बघा. मला वाटतं षटकार होऊ शकला असता, परंतु चांगलं फिल्डिंग म्हणावं लागेल. चांगला फिल्डिंगचा नजारा पेश केलाय तो बॅट्समन. बॉलर फिल्डरचं नाव सांगायचंय, फिल्डर जतीन. बघा चांगली याला क्षेत्ररक्षण म्हणतात, कारण मॅच हा टर्निंग पॉईंट होता मॅचचा. मला वाटतं कदाचित षटकार गेला असता तर नक्कीच टर्निंग पॉईंट ठरला असता आणि राजांनी आपली भूमिका पार पाडली होती, परंतु नशीब खराब. चांगलं क्षेत्ररक्षण झालं जतीन कडून आणि बाद झालं. राजन थोडासा नाराज दिसतोय. एक चांगला एक अष्टपैलू खेळाडू जो घाटकोपर मध्ये राहणारा आणि आपल्या राजापूर तालुक्याचं नाव मोठ्या शिखरावरती घेऊन जाणारा असा राजन. राजन परवडी, मॅन फ्रॉम राजापूर, आणि सचिन परवडी यांचे मोठे बंधू सचिन परवडी. या दोघांचं जर नाव पाहिलं तर नक्कीच आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तसेच राजापूर तालुक्यामध्ये आणि या पूर्ण मुंबई परिसरामध्ये या दोन्ही भावांचं, जे सख्खे भाऊ आहेत दोन्ही पण, या दोन्ही भावांचं आपल्याला नाव नक्कीच पाहायला मिळतं. असे राजन परवडी आणि सचिन परवडी. सचिन परवडी थोडंसं दुखापत झाल्यामुळे आज येऊ शकले नाही.
आणि पुन्हा एकदा बघा काय चेंडू मारला जबरदस्त खोदून काढला चेंडू. एक धाव तर घेतली आहे. रनिंग द बिटवीन चांगली होती परंतु एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या झाली आहे. ती धावसंख्या होते 7. चांगला कमबॅक केलाय तो. षटकार मारला होता. दुसरा चेंडू नॉट आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगला फटका मारला होता राजांच्या माध्यमातून परंतु काय फिल्डिंग केली जतीन याने आणि चांगली फिल्डिंग केली जतीन याने आणि आपल्या संघाला थोडंसं कमबॅक करून दिला. नाही तर 2 षटकार झाले असते परंतु राजांचं नशीब थोडंसं खराब म्हणावं लागेल. आणि अक्षयने मारला चेंडू. मला वाटतं हा झेल होऊ शकतो का आणि झेल सोडलेला आहे. मॅच सोडली का ते पाहूया कारण अक्षय हा आक्रमक फलंदाज आहे आणि चांगला एक नवीन आता या नवीन खेळाडूपैकी उद्योन्मुख खेळाडूपैकी हा एक नवीन नाव आहे. राजापूर तालुक्यातून एक आपल्याला उदयाला येत तो अक्षय. अक्षय खरोखर चांगला एक आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे राजापूर तालुक्यातील आणि एक चांगला फटका मारू शकला असता. हा षटकार होऊ शकला असता. थोडंसं नाराज दिसत होता वरती. पुन्हा एकदा राजा मला वाटतं अक्षय तयार. निलेश चांगली गोलंदाजी करतोय. चांगली अचूक टप्पा टाकतोय. पहिला षटकार पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. 4 चेंडूवरती फक्त 2च धावा दिल्यात. फुलटा चेंडू होता. काही फायदा उचलता आला नाही अक्षयला. जर हा षटकार किंवा चौकार बसला असता तर नक्कीच फायदा झाला असता परंतु नो चेंडू दिलाय पंचांनी. नो चेंडू. पंचांचा इशारा अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि नो चेंडू आहे कारण पंचांचा इशारा फ्रीडचा आहे. पंचाशी कोणी वाद घालायचा नाही कारण आता जी स्पर्धा जी 2 दिवस झालेत कुठलेही वादविवाद झाले नाही या स्पर्धेमध्ये आणि या आयोजकांनी ती चांगली भूमिका पार पाडली दिसते. इथे कुठेही वादविवाद झाले नाहीत. आपले स्कोरर दिसत आहेत. स्कोररचं नाव सांगायचं अमोल पाटील आपल्या स्कोरर इथे लाभलेले आहेत. मंडळासाठी विशेष सहकार्य करताना मानखुर्द आणि चांगली इथे भूमिका पार पडते स्कोररची. 2 धावा घेतल्या बघा. रनिंग द बिटवीन जबरदस्त म्हणावे लागेल कारण 40 धाव घेतलीच पाहिजे. एक धाव महत्वाची आहे आणि या एक धावांनी धावसंख्या होते 12. अजूनही मला वाटतं 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. बघा 4 षटकार मारायचे कुठेही बघा 23 धावा करायचे आहेत. 4 षटकार कंपल्सरी मारायचे आहेत आणि मला वाटतं मसुरी संघाने चांगली गोलंदाजी केली. चांगली कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता राजन याने. दुसरा चेंडू निर्धाव गेला. पुन्हा एकदा षटकार माझ्या नादामध्ये झेलबाद झाला. चांगली जतीनने कॅच पकडला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. त्याच्यानंतर झेल सोडला गेला. त्याच्यानंतर 2 धावा आता 1 धावा असं करून अशा या षटकामध्ये फक्त मला वाटतं 12 धावा निघाल्यात आणि चांगलं षटक म्हणावं लागेल कारण पहिला षटकार मिळाल्यानंतर कमबॅक करणं तेवढं गोलंदाजाला शक्य नसतं परंतु ते निलेशने करून दाखवलंय. कारण नक्कीच निलेश हा स्पर्धेमध्ये एक चांगला गोलंदाज ठरलेला आहे. बेटर रेस्पेक्टच्या माध्यमातून हा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन केली आहे आणि या स्पर्धेचा आज शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा चालू आहे. मला वाटतं ओपन गटातून जो सामना फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे त्याने विनंती आहे की त्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे कारण आता एकच सामना बाकी आहे. पुन्हा एकदा आलाय जतीन. एक चांगली विकेट घेतल्यानंतर कॅच घेतल्यानंतर आणि हा खणखणी षटकार मारलाय आणि षटकार मारतोय तो कोण स्वरूप कदम. हाही एक राजापूर संघातून खेळणारा खेळाडू आहे आणि सचिन परवडे यांच्या तालमीमध्ये आणि राजन परवडे यांच्या तालीमध्ये हा खेळलेला खेळाडू आहे. शिकलेला खेळाडू आहे. त्याच्यामध्ये या संघामध्ये आकाश आहे. मला वाटतं एक तुषार बाने हा एक नवोदित खेळाडू आहे. एक यंगस्टर खेळाडू आहे. आमच्या देवाचे गुटणे या गावातून राजापूर तालुक्यातून एक नावाजलेला खेळाडू इथे उभारताना दिसतोय तुषार बाने. त्यालाही कुठे चान्स मिळाला तर नक्कीच तो आपल्या संघाला विजय करू शकतो असा हा आक्रमक फलंदाज तुषार बाने मॅन फ्रॉम भार्गवराम क्रिकेट क्लब देवाचे गोटणे या संघातील हा खेळाडू आहे. तुषार बाने राहणार घाटकोपर. आपल्या संघासाठी काय योगदान देते पाहूया येणाऱ्या काही चेंडू समजेल. पुन्हा एकदा टाकला शॉर्ट पिच चेंडू परंतु स्वरूपला काही चेंडू समजला नाही. 1 धाव घेतलेली आहे आणि आता 4 चेंडूवरती 4 षटकार मारायचे आहेत आणि अक्षय मध्ये ती कॅपॅसिटी आहे. दोन चेंडू झाले. धाव संख्या झाली 19. अजूनही 16 धावांची गरज. अक्षयला मला वाटतं मॅच विन करायची आहे. अक्षय मध्ये ती कॅपॅसिटी आहे. राजापूर तालुक्यामधून उभारता सितारा म्हणावा लागेल. अक्षय कुडकर 4 बॉल 16 कंपल्सरी 3 षटकार मारायचे आहेत 4 चेंडू मध्ये आणि जतीन तयार आहे. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. पंचांचा 2 हात समांतर करून पंच
उमेश दादा मॅन फ्रॉम मानखुर्द. मला वाटतं जबरदस्त मानखुर्दचे सर्व खेळाडू आलेले तिथे आणि त्यांनी चांगलं योगदान दिले आपल्या या मंडळाला. तर सर्व मानखुर्दून आलेले सर्व खेळाडूंचं आणि सर्व संघांचे मला वाटतं या मंडळांचं सर्वांचं मी इथे मनापासून आभार मानतो. सर्व जे खेळाडू आलेत मानखुर्दमधून ज्यांनी आपल्याला मंडळाला विशेष सहकार्य केले असे सर्व खेळाडू आणि सर्व मंडळाचे सहकारी. चला पुन्हा सामना चालू करायचा आहे. आता मात्र 15 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 15 धावा आणि हा जर षटकार निघाला तर नक्कीच मॅच मध्ये थोडासा रंगत येऊ शकते. आणि मला वाटतं कॅच मोठा झटका बसला आहे आणि आता वाटतं थोडासा संघ थोडासा दडपणाखाली दिसतो आयुष 11 अडिवरे संघ. कारण थोडंसं शेवटच्या षटकामध्ये धाव थोड्या जास्त झाल्या होत्या स्वरूपच्या षटकामध्ये आणि त्याचा फटका बसताना दिसतोय. इथे मला वाटतं अक्षय बाद झालाय आणि आता येतोय तो वैभव. बघा वैभव या सर्व खेळाडूंचे वैभव ज्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये हे नक्कीच सर्वांचा बोलबाला राहिलेला आहे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. आणि मला वाटतं काल ओपनच्या संघामध्ये पण वैभव होता. आज गाव म्हणजे वाटतं 2-3 इथे वैभव होते. आज ज्यांनी बॉलिंग टाकली मगाशी ज्या इनिंगमध्ये त्याचंही नाव वैभव होतं. आता जो बॅटर आहे त्याचंही नाव वैभव आहे. कॉमेंटेटर वैभव आहे. सगळेच वैभव दिसतात इथे आज. अक्षय थोडासा नाराज दिसतो. हा षटकार मारू शकला असता अक्षय आणि त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. मला वाटतं एक नाराज दिसतोय थोडासा आणि चांगले झेल पकडला तो मला वाटतं वारंग्याने. आता 3 चेंडूमध्ये 3 षटकार किंवा 1 षटकार 2 चौकार. 3 चेंडू 15 धावांची गरज आणि फुलटा चेंडू होता. थोडासा क्लोवर टाकलेला चेंडू. मला वाटतं आता थोडीशी मॅच थोडीशी आयुष 11च्या संघाकडून मला वाटतं थोडासा मॅच ही थोडीशी जाताना दिसते. परंतु मॅच आहे शेवटच्या चेंडूपर्यंत काय होऊ शकतो समजत सांगू शकत नाही. आणि आता बाद झालाय वैभव आणि आता जातोय तो तुषार बाणे मॅन फ्रॉम देवाचे गोटणे देवळवाडी BCC बाळगोराव क्रिकेट क्लबचा हा उभारता खेळाडू. आणि या पंचकोशी क्रिकेटमधून ज्या पंचकोशीचा मी अध्यक्ष होतो आणि त्या अध्यक्षाखाली हा नवीन खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळाले असा हा आमचा तुषार बाणे मॅन फ्रॉम देऊळवाडी देवाचे गोटणे. 2-14 धावा 15 धावांची गरज आहे. 2 चेंडू 15 धावांची गरज. बघा मोठा चमत्कार होऊ शकला तर नक्की इथे सामना फेरू शकतो. आयुष 11 संघाकडून 9 बॉल किंवा एक्स्ट्रा अवांतर धावा मिळाल्या. पण मला वाटत नाही जतीन काही एवढी मोठी चुकी करू शकतो कारण जतीनकडे थोडासा एक्सपिरियन्स दिसतोय. आणि सुंदर टाकलेला चेंडू मला वाटतं जेल बाद स्वरूप. आणि हा सामना मला वाटतं झुकताना दिसतोय तो मसुरे संघाकडून. 35 धावा झाल्या होत्या 2 षटकामध्ये. थोडंसं मोठं आव्हान होतं आणि या मोठं आव्हान पेलवतानाच्या नादामध्ये शेवटचा चेंडू आहे. आणि एक राजापूर तालुक्यातील नवीन अजून एक मोठं नाव एक ऑलराऊंडर चांगली पर्सनॅलिटी एक आक्रमक फलंदाज हर्षद आपल्या या मैदानात जाताना दिसतोय. थोडासा सामना गेले हातातून परंतु त्यांनी होप सोडला नाही. स्वतः बॅटिंगला गेलेत पण त्यांच्यामध्ये पण कॅपॅसिटी आहे हर्षदमध्ये मोठमोठे फटके मारण्यामध्ये. आणि ऑलराऊंडर एक वेगवान गोलंदाजी करणारा हा खेळाडू हर्षद. स्वरूप थोडासा नाराज दिसतोय कारण मॅच नक्कीच स्वरूपने काढू शकली असते कारण त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. आणि या आयुष 11 संघामध्ये मोठमोठे खेळाडू आहेत जे नवीन खेळाडू सर्व आणि आज चांगल्या फॉर्म मध्ये असणारे सर्व खेळाडू. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू फुलटा टेकलेला चेंडू आणि मला वाटतं हर्षदने थोडासा सावध पवित्रा घेतला आणि मला वाटतं फायनल सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो मसुरे संघ. आणि मसूर संघाच्या कॅप्टन लगेच यायचे आणि याच्या अगोदर अभि 11 पराभूत संघ झालाय तो आडिवरे 11 आडिवरे संघ आयुष 11 आडिवरे. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथपर्यंत आलात आपल्या मला मंडळाला सहकार्य केलात. या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल मंडळ खूप खूप आभारी आहे.